मंडळी, मुलींची देशातली पहिली शाळा पुण्यातल्या ज्या भिडेवाड्यात सुरू झाली होती, तो वाडा आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं महानगरपालिकेनं जमीनदोस्त केलाय। गेल्याच महिन्यात सगळ्या भाडेकरूंची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली आणि हा भिडेवाडा पालिकेला ताब्यात देण्याचा निर्णय दिला। त्यानुसार आज मध्यरात्री पोलीस बंदोबस्तात पुणे महानगरपालिकेनं ऐतिहासिक अशा भिडेवाड्याचा ताबा घेतला। पण मग असा रातोरात हा भिडेवाडा नेमका का पाडण्यात आलाय, त्यामागची कारणं नेमकी काय आहेत, महात्मा फुले यांनी भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा कशी सुरू केली, सगळंच या व्हिडिओत बघणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले। म्हणजे 19व्या शतकात शिक्षणासंबंधी हे विचार मांडलेल्या पहिल्या वहिल्या बंडखोर समाज सुधारकाला म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुल्यांना आज आपण विसरत चाललो, हे फार मोठं दुर्दैव आहे। मानवी स्वातंत्र्याकडे आणि समतेकडे नेणारा विचार सांगून फक्त महात्मा फुले थांबले नाहीत, तर त्यांनी प्रत्यक्ष कृतीद्वारे स्त्री शिक्षणासाठी आणि अस्पृश्यता निवारणासाठी अहोरात्र काम केलं। बरं, त्यांच्यासोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी सुद्धा स्त्री शिक्षणासाठी प्रसंगी मानहानी स्वीकारली, पण घेतला बसा अजिबात टाकला नाही। दोघांनी मिळून 1848 मध्ये मुलींसाठी या देशातली पहिली शाळा सुरू केली। पण त्यांची शाळा सुरू होण्यापूर्वीच त्यांच्या शाळेला विरोध सुरू झाला होता। विरोध जसजसा वाढत गेला तसं महात्मा फुलेंच्या वडिलांनी म्हणजेच गोविंदरावांनी ज्योतिरावांना अंगावरच्या कपड्यानिशी घराबाहेर काढलं। अंगावरचे कपडे आणि सोबतीला त्यांची बायको सावित्री या व्यतिरिक्त त्यांच्याकडे तेव्हा काहीच उरलं नव्हतं। आता अशा वाईट वेळेत ज्योतिरावांच्या मदतीला धावून आला त्यांचा बालपणीचा जिवलग मित्र म्हणजेच उस्मान शेख। उस्माननं ज्योतिरावांना पुण्यातल्या गंजपेठेतलं त्यांचं राहतं घर दिलं। इतकंच काय, तर संसारासाठी लागतील म्हणून भांडी कुंडी आणि कपडेही दिले। सगळ्या प्रकारची मदत देऊ केली। एवढंच नाही तर उस्मानने आपल्या बहिणीला सांगून सावित्रीबाईंची मदत केली। सावित्रीबाईंच्या सोबतीला शिक्षिका म्हणून काम करणारी ती पहिली स्त्री फातिमा बेगम शेख ही होती। फातिमा शेख सुशिक्षित होती। ज्योतिबा आणि सावित्रीबाईंच्या विचारांनी ती प्रभावित झाली होती। शिकवायचं कसं याचं प्रशिक्षण तिने सावित्रीबाईंकडून घेतलं आणि ती शिक्षिका म्हणून काम करू लागली। म्हणजे भारतात त्या काळात प्रचंड निरक्षरता होती। स्त्रिया जर शिकल्या सवरल्या तर त्या संसार करणार नाहीत, त्या बिघडतील, स्त्रियांनी शिकू नये हे त्या देवाचीच इच्छा आहे, अशा प्रकारच्या अंध समजुती तेव्हाच्या तत्कालीन समाजात होत्या। पुरुषी अहंकार बळावल्यामुळे समाजातला एक फार मोठा वर्ग तेव्हा स्त्री शिक्षणाला सातत्याने विरोध करत होता। अशा अत्यंत बिकट परिस्थितीत अत्यंत धाडसानं आणि जिद्दीनं फुले दाम्पत्यानं पुण्यातल्या भिडेवाड्यात त्या देशातली पहिली मुलींची शाळा सुरू केली। आता त्यासाठी सावित्रीबाईंनी अत्यंत हालअपेष्टा सोसल्या आणि मानहानीच्या प्रसंगांना तोंड दिलं। हे आपण कायम लहानपणापासूनच अनेक भाषणातून ऐकत आलोय, पण हे बार बार ऐकून आपले कान त्रासून गेले असले तरी त्याची दाहकता ही फक्त त्या तत्कालीन काळात जाऊनच अनुभवता येऊ शकते। तुमच्यावर कोणीतरी शेण दगडगोटे मारतंय ही गोष्ट तेव्हाच्या काळाच्या दृष्टीनं अतिशय अपमानास्पद होती, पण सुधारणावादी विचारांनी पेटलेल्या सावित्रीबाईंनी मात्र ते सगळं निमूटपणे सहन केलं। तेव्हाच्या समाजात स्त्रीनं घराच्या उंबराच्या बाहेर यायचं म्हटलं तरी वावगं मानलं जायचं। अशावेळी सामान्य घरातली एक स्त्री उंबऱ्याबाहेर पडून स्त्री शिक्षणाचा वासा घेऊन चाललीये हे चित्र तेव्हाच्या दृष्टीनं खरंच क्रांतिकारी असंच होतं आणि तसंच ते तत्कालीन समाजाला न पटणारं आणि न बघावणारंही होतं। त्यामुळं शाळेत जाताना त्यांच्यावर काही टोळ भैरवांनी आणि गुंड प्रवृत्तीच्या समाज कार्यकर्त्यांनी मुद्दाम चिखल आणि शेणाचा मारा करून त्यांना मुलींच्या शिक्षणाच्या घेतलेल्या व्रतापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला। बरं, एवढंच नाही तर त्यांच्यावर भलते सलते आरोप करून त्यांना मानसिक त्रास देण्याचाही प्रयत्न केला गेला। पण अशावेळी सावित्रीबाईंनी त्यांना नम्रपणे उत्तर दिलं की मी माझ्या भगिनींना शिक्षण देण्याचं पवित्र कार्य हाती घेतलंय, ते मी कदापि सोडणार नाही। तुम्ही जे माझ्यावर भलते सलते आरोप करता, माझ्यावर शेण चिखल तसंच दगडदोंगे टाकत आहात, ते मला फुलांप्रमाणे वाटतात। मंडळी, खरं तर वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी ज्योतिरावांनी त्यांच्या स्त्री शिक्षणाच्या ऐतिहासिक कार्याला सुरुवात केली। तेव्हा सावित्रीबाई ह्या फक्त 18 वर्षाच्या होत्या। मुलींची शाळा सुरू केल्यामुळं फुले दाम्पत्याला तेव्हा नातेवाईकांनी वाईट टाकलं होतं। बरं, त्यांच्या घरी सुद्धा कोणी येत नव्हतं। मंडळी, तत्पूर्वी महात्मा फुलेंना तेव्हा शाळेसाठी कोणीही जागा देत नव्हतं। भाड्यानं जागा घ्यावी म्हटलं तर खिशात पैशांची अडचण होती, पण ज्योतिरावांची जिद्द मात्र भरपूर होती। पुण्यातले तात्याराव भिडे नावाचे एक सद्गृहस्थ होते, ज्यांचे ज्योतिरावांशी चांगले संबंध होते।
तात्याराव भिडेंना महात्मा फुलेंची अडचण कळली, म्हणून मग त्यांनी आपला वाडा शाळेसाठी उपलब्ध करून दिला. तसं तर भिड्यांनी खूप मोठं धाडस केलं होतं. सगळ्यांना जुगारून त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी एका चांगल्या विचारासाठी ज्योतिरावांच्या कामात मदत केली होती. त्यांच्यामुळेच फुले दाम्पत्यांना पुण्यासारख्या कर्मठ शहरात शिक्षण प्रसाराचं काम करता आलं. मंडळी, भिडेवाड्यात ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी मुलींची पहिली शाळा 1 जानेवारी 1848 या तारखेला सुरू केली. पण पुढे चांगला प्रतिसाद मिळतो हे लक्षात आल्यावर त्यांनी 17 सप्टेंबर 1851 आणि 15 मार्च 1852 मध्ये 2 शाळा चालू केल्याचा उल्लेख आढळतो. तसंच या शाळेत अनुक्रमे 48, 51 आणि 33 इतक्या मुली शिकत असल्याचंही काही दस्तऐवजांमध्ये नमूद करण्यात आलंय. या शाळांची पहिली वार्षिक परीक्षा दिनांक 17 फेब्रुवारी 1856 रोजी झाल्याची नोंद आढळते आणि ही परीक्षा बघायला पुण्यातल्या लोकांनी खूपच गर्दी केली होती असंही सांगण्यात येतं. म्हणजे समाज सुधारणा, शिक्षण प्रसार आणि सुधारणावादी विचारांचं प्रबोधन या गोष्टी एका सामान्य समाजात जन्माला आलेल्या ज्योतिरावांनी आणि सावित्रीबाईंनी केल्या. बरं, तेव्हा टिळक, आगरकर, कर्वे, गोखले या पुण्यातल्या समाज सुधारकांचा जन्मही झालेला नव्हता. पण मंडळी, भिडे कुटुंबियांनी मात्र फुले दाम्पत्यांना आपला वाडा मुलींच्या शाळेसाठी उपलब्ध करून देणं हे त्यावेळच्या परिस्थितीचा अभ्यास केला तर किती महत्त्वपूर्ण काम होतं हे आज कदाचित लक्षात येत असावं. फुल्यांच्या या ऐतिहासिक कार्यामुळं भिडेवाड्याला आज एक ऐतिहासिक मूल्य प्राप्त झालंय. देशातल्या स्त्री शिक्षणाचे दरवाजे उघडे करणाऱ्या महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी ज्या भिडेवाड्यात स्त्री शिक्षणाची पहिली मुहूर्तमेढ रोवली, तो भिडेवाडा खरं तर ऐतिहासिक वास्तू म्हणून जतन करायला हवा यासाठी 2006 सालापासून पाठपुरावा केला गेला होता. तेव्हापासूनच भिडेवाड्याचं राष्ट्रीय स्मारक करण्याचं काम रखडलं होतं. भिडेवाड्याची मालकी पूना मर्चंट बँकेकडे आली होती. या बँकेच्या 24 भाडेकरूंनी या प्रकरणी पालिकेविरोधात खटला दाखल केला होता. उच्च न्यायालयात 80 वेळा सुनावणी होऊन पुणे महापालिकेच्या बाजूनं न्यायालयानं निकाल दिला. या निकालाविरोधात तिथल्या भाडेकरूंनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण या वाड्याबाबत पालिकेनं सर्वोच्च न्यायालयात अगोदरच कॅव्हेट दाखल केली होती. या संदर्भात गुरुवारी सुनावणी झाली. त्यात सर्वोच्च न्यायालयानं भिडेवाडा संदर्भातली याचिका फेटाळली. पण 13 वर्ष या स्मारकासाठी न्यायालयीन संघर्ष करावा लागला. याबाबत न्यायालयानं नाराजी व्यक्त करून याचिकाकर्त्यांना तुम्हाला दंड का करू नये असा प्रश्न केला. 1 महिन्यात भिडेवाडा रिकामा करून महापालिकेकडे हस्तांतरित करा असा आदेशही दिला. तसंच असं न केल्यास महापालिका जबरदस्तीनं भूसंपादन करेल असा इशाराही देण्यात आला होता. म्हणजे या वाड्याचं राष्ट्रीय स्मारक व्हावं अशी मागणी मुलींची पहिली शाळा सार्वजनिक स्मारक समिती यांच्या वतीनं पुढे आली होती. त्याला पुणे महापालिका आणि राज्य सरकारने अनुकूलता दर्शवली. मात्र 13 वर्ष हे प्रकरण न्यायालयात अडकलं होतं. पण अखेर काल रात्री मनपाच्या कर्मचाऱ्यांनी रातोरात हा भिडेवाडा पाडलाय. इथं नवीन स्मारक उभारलं जाणार आहे आणि हा वाडा पुनरुज्जीवित केला जाणार आहे. या राष्ट्रीय स्मारकामध्ये प्रामुख्यानं 2 गोष्टी असणार आहेत. पहिली म्हणजे पुणे महापालिकेतर्फे या ठिकाणी शाळा चालवण्यात येणार आहे आणि दुसरी म्हणजे ज्याप्रमाणे 1 जानेवारी 1948 या दिवसाला ऐतिहासिक महत्त्व आहे त्याचप्रमाणे त्या दिवशीच्या घटना चित्ररूपात किंवा पुतळ्यांच्या स्वरूपात या ठिकाणी लावण्यात येणार आहेत. सोबतच या जागेवर आता पुणे महापालिकेनं नोटीस सुद्धा लावली आहे. सदर मिळकती पुणे महानगरपालिकेच्या मालकीची असून मिळकतीवर कोणतेही अतिक्रमण केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल अशी नोटीस महापालिका आयुक्तांच्या आदेशावरून या ठिकाणी लावण्यात आली आहे. पण सोशल मीडियावर मात्र काही लोकांनी महात्मा फुलेंनी खरंच स्त्रियांची पहिली शाळा सुरू केली होती का आणि सावित्रीबाई खरंच पहिल्या स्त्री शिक्षिका होत्या का याचे चक्क पुरावे मागितले होते. पण मंडळी, फुले दाम्पत्यानं खस्ता खाऊन स्त्री शिक्षणाची दारं खुली केली. दलित वंचितांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देऊन समाजातली अस्पृश्यता घालवली आणि समतेचा संदेश दिला. त्यांचं राष्ट्रीय स्मारक होणं हे खऱ्या अर्थानं आपल्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. पण काहींच्या मते मात्र आहे तीच वास्तू डागडुजी करून सुधारता आली असती, स्मारकासाठी वेगळी जागा निवडायला हवी होती. पण असो, बाकी तुम्हाला काय वाटतं या सगळ्याबद्दल ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेषभर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.